नमस्कार। आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र में महायुति सरकार के सहयोगी दलों में पालक मंत्री पद को लेकर खींचतान और बयानबाजी जारी है। पालक मंत्री के मुद्दे को लेकर मीडिया द्वारा पूछे गए सवाल पर संजय राउत ने महायुति पर निशाना साधते हुए कहा कि पालक मंत्री पद पर नियुक्तियां करना इतना आसान नहीं है। वर्तमान स्थिति बहुत गंभीर है। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हैं, लेकिन वे पालक मंत्री पद की घोषणा नहीं कर पा रहे हैं। पहले विभागों का बंटवारा नहीं हो सका। 26 जनवरी नज़दीक है, उस दिन पालक मंत्री का सम्मान होता है। पहले मंत्री पद को लेकर विवाद था और अब पालक मंत्री को लेकर विवाद जारी है। पालक मंत्री पद पर खींचतान को लेकर संजय राउत ने क्या निशाना साधा है, आइए देखते हैं। बघा ही सगळी व्यक्तिगत भांडणं आहेत आणि ते तुम्ही राज्य स्तरावर नेऊ नका। मी परत सांगतो, महाजन आणि खडसे यांच्यातला वाद हा नवा नाही आणि त्यासाठी तुम्ही इतर नेत्यांना त्याच्यावरती भाष्य करायला लावू नका, हे माझं काय म्हणणं आहे। पालक मंत्री पद देणं, वाटप करणे सोपं नाही। विशेषतः ठाणे, रायगड, गडचिरोली, बीड, पुणे, नागपूर असे काही जिल्हे आहेत, तिथे पालकमंत्री पद नेमणुका करणं हे सोपं नाहीये। आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना या क्षणी या राज्याची जिल्ह्यातली पालकमंत्री पद त्यांना अजून जाहीर करता येत नाही। आधी खातेवाटप जाहीर करता येत नव्हतं। 26 जानेवारी जवळ आलेला आहे, प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याला मानवंदना घ्यावी लागते आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहावं लागतं। पण अद्याप पालकमंत्री पदांची वाटणी होऊ शकली नाही आणि हा तिढा शेवटपर्यंत राहील। कोणालाही नेमलं